मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची, पहाड डोंगरी ते सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्या यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. पहा मैदानाचा आता रणांगण झालेला आहे आणि या रणांगणामध्ये आता या धर्मवीर चषकाचा ग्रँड फिनाले आता तुमच्या समोर रंगला जातोय. एका बाजूला संत बालूमामा प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला द्विशा अर्जुन 11 टायगर. तेजस पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र मैदानामध्ये बॅटिंग करेल आणि संत बालूमामा प्रतिष्ठान म्हणजेच आदरणीय श्री दिनकर दादा शेवाळे साहेबांच्या मालकीचा संघ मात्र मैदानामध्ये फिल्डिंग करेल. टॉस इथे जिंकलाय संत बालूमामा प्रतिष्ठान या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय तुषा अर्जुन 11 टायगर या टीमची शाहिद शेख आंबिवली कल्याणचा खेळाडू आणि त्याच्या जोडीला दिनू कांबळे, एक राईट हँडेड एक लेफ्ट हँडेड बॅटर आणि गोलंदाजीसाठी आलाय ज्यांना अक्षरशः या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. आपल्या गोलंदाजीनं प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. आपल्या गोलंदाजीनं हा गोलंदाज निहाल आलाय बॉलिंगसाठी. पावोपलेचं पहिलं षटक सामन्याला होते सुरुवात. ग्रँड फिनाले एकदा जोरदार टाळ्या वाजवा या फायनलच्या मॅच साठी मित्रांनो. पहिला बॉल निहालचा, पहिलाच बॉल इनफिल्डच्या भरून खेळलाय. डीप कव्हरला शतरक्षक आहे. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. शाहिद शेखनं आपलं खातं उघडलंय पहिल्याच बॉलवरती आणि संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 1. पाहता गोरेला सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. वाह काय 3D गोरेला आहे. धर्मवीर चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता स्ट्रायकिंग इनला दिनू कांबळे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये एक बॅकवर्ड पॉइंट, एक स्क्वेअर पॉइंट आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फुलर लेनचा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. इथे धाव येणार नाहीये. म्हणजे सुरुवात चंदू सर चांगली झालेली आहे ग्रँड फिनालेची. गोलंदाजी करत असताना खास करून निहालचं मी कौतुक करत असताना बोलतोय. अगदी बरोबर म्हटला तुम्ही. परंतु या स्पर्धेमध्ये बॅटरने तर चांगली कामगिरी केली, परंतु बॉलर्स लक्षात आले. या स्पर्धेमध्ये गेली काही दिवस आपण पाहतोय बॉलर्स राहिलेला आहे आणि निहालने देखील तशी सुरुवात केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलर लेनचा बॉल, काय गोलंदाजी केली जाते. रूम देत नाहीये निहाल आणि यासाठी तर जाणला जातो. सातत्यानं फुलर लेनचे बॉल, कधी कधी यॉर्कर लेनचे बॉल निहालने टाकलेत आणि खरोखर मी मगाशी उल्लेख केला की या गोलंदाजानं प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. आपल्या गोलंदाजीनं धावा कमी खर्च केल्यात आणि विकेट जास्त घेतलेले आहेत. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोरबोर्ड होती रन आहेत 2. पावोपलेचं पहिलं षटक सुरू असताना ओहो स्वीपचा फटका, अचंबित करणारा फटका शाहिद शेखच्या बॅट मधून इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून 4 रनसाठी चौकार. थोडीशी कमी करा प्लीज, नम्रतेची विनंती आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न मागेच गेलाय. शॉर्ट फाईन लेग, अगदी त्याचा फायदा उचललाय शाहिद शेखने आणि बॉल पाठवला त्याला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक 4-4-4. आणखीन एक चांगला फटका खेळलाय. शाहिदला पॉवर प्लेचं किंग म्हटलं जातं. शाहिदला पॉवर प्लेचं किंग म्हटलं जातं आणि खूप चांगला स्ट्रोक इकडे त्यांनी खेळलाय. या अगोदर देखील प्लीज प्रवीण दादाकडनं विनंती आहे, स्टेजच्या समोर जे गेट समोर जे आहेत त्यांना विनंती आहे, गेट समोर असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण गेटच्या बाहेर यायचं आहे, आत यायचं आहे, अन्यथा येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना इथे अडथळा निर्माण होईल. प्लीज विनंती आहे, गेट समोर असलेल्या सर्वांना विनंती करतो पुनश्च एकदा. आणखीन एक चौकार येतोय डाऊन दी ग्राउंड. अगदी मैदानाच्या चहू बाजूला अगदी फटाके फोडतोय. अगदी बक्षीस समारंभाच्या वेळोवेळी आणलेले जे फटाके अगोदरच चोरून वाजवते चंदू सर असं वाटते, कारण शाहिद शेख अगदी धमाकेदार बॅटिंग करतोय मैदानामध्ये.
ॲक्शन रिप्ले डाऊन दी ग्राउंड, अगदी बिडॉप आणि बिडॉनच्या वरून हा फटका केला शाहिदनं. क्रिकेटचा अगदी तंत्रशुद्ध फलंदाज. टीमची धावसंख्या आता स्कोअरवरती आतापर्यंत जर पाहिली तर 14 रन झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14. 4 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या शाहिदनं. दिनू कांबळे फक्त एका कडेवरती खेळतोय आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये आला बॉलिंगसाठी समीर. फार एंडकडून आता गोलंदाजी केली जाते. या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांचं राहिलेलं आहे, ज्या व्यक्तीने या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतली, असे आमचे जितेंद्र म्हात्रे, सतीश रावत, अजिंक्य पाटील, चेतक पाटील, स्वप्नील म्हात्रे, सूरज पाटील, त्याचबरोबर चंदू पाटील, केसरी म्हात्रे, या सर्वांनाच या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्याच मुले ही स्पर्धा आता यशस्वी होते. ओहो, स्वीप करायचा होता, टप्पा पडला, खाली राहिला, अगदी रॉंग वन टाकलाय. इथे पहिलाच बॉल गोलंदाज समीरनं पडल्यानंतर हलकासा टर्न झाला आणि थोडासा खाली राहिलाय. बीट केलंय मी म्हणेन दिनू कांबलेला या बॉलवरती. काय बॉल टाकलाय समीर. गेल्या काही वर्षात चांगले चर्चेत येताना पाहायला मिळालेत. पुण्याच्या हवेली तालुक्यातील महत्वाचे गोलंदाज आहेत आणि आज इकडे दाखल झालेले आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इकडे बाहेर खेचलं, पुढे येऊन खेळला स्ट्रोक, बॉल समोर, फिल्डर त्या ठिकाणी. वा वा वा, काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे.
पण अर्जुन इलेव्हन टायगर या टीमला दुसरा धक्का लागलाय. सर तुम्ही ओमकार देसाईचा जर उल्लेख केला, ज्या ज्या वेळेस ओमकार मोठा फटका खेळण्यासाठी गेलाय त्या वेळेस मात्र तो मिडविकेट लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये आउट झालाय. तुम्ही पहा पहिल्या दिवसापासून ओमकारची बॅटिंग आणि तिथे फटका फसलाय. ओमकार त्या झोनला एक्झिक्यूट करू शकला नाहीये या फटक्यामागे. नो डाऊट ती त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे. त्याच क्षेत्रात खूप सारे रन सुद्धा बनवलेत. नो डाऊट चौफरी देखील खेळतात. अगदी इकडे विकेट आली आहे. अशरफ मागील मॅचमध्ये देखील आल्या पहिलाच बॉल त्यांनी मोठ्या फटक्यासाठी पाठवला होता. बॅटिंगसाठी आले मुंबईच्या कांदिवलीचे एक जबरदस्त बॅटर, मॅच विनर खेळाडू आणि कित्येक स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून देणारे अशरफ खान बॅटिंगसाठी आले आणि शाहिद त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया शाहिद आणि अशरफ ही जोडी तुषार अर्जुन इलेव्हन टायगर टीमला. टायगर गावाच्या नावाची चर्चा आहे आज इकडे अखिल भारतीय स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये. फुलटॉस बॉल आल्या जोरदार प्रहार केलाय आणि याही मॅचची सुरुवात मोठ्या फटक्याने केली आहे. 6 सिक्सर. रिव्ह्यू घेतलेला आहे. काय ढगात लाइटिंग लावलाय आणि बॉल वरती केली फायटिंग. अशरफनं आल्या उडवलाय. किती लांब आणि उंच, अगदी उंच माझा फटका. ज्यांनी आयवा कॅच घेतली आहे विनंती असेल आयोजकांची आपण मंचावर यायचं आहे. आल्या पहिलाच बॉल टॉप गिअर मध्ये बॅटिंग होते. अगदी चांगली बॅटिंग. षटकारानं आता धावाचा वेग वाढवलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14, त्यानंतर मात्र कुठे सेकंड ओव्हरमध्ये 4 आल्या, तिथे 18 झाले 2 ओव्हरमध्ये. परंतु आता गिअर शिफ्ट झाला. आता टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाते. स्कोर बोर्ड होती रन आहेत 25 धावा 25. नो बॉल खेळवला जातोय आणि धावा संख्या जी थोडीशी कुठेतरी खाली आली होता, ग्राफ तोला पुढे नेण्याचं काम अशरफने केलंय. शाहिद जोडीला आहेत. तुषार अर्जुन इलेव्हन टायगरसाठी त्यांना ते खेळावं लागणार आहे. अमन मणियार यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी कमबॅक करावं लागेल आणि एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी सुद्धा चालून आलेली आहे. धर्मवीर चषक आपण पाहतोय, मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा बॉलची हवाई यात्रा आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय लाजवाब फटका, अगदी मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट. टायमिंग, ताकद नव्हती, फक्त टायमिंगच्या जोरावरती बॉलला पाठवलाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉल केलाय हवाई सफर. अशरफ खान मिड विकेटला क्लिअर केलाय. वाह, लगातारचे 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. मी आलोय इकडे सांगायचं असताना पाहायला मिळत आहेत. लाला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय, परंतु 1 रन घेतील. धावसंख्या पुढे जाईल. जसे मैदानात अशरफ आले धावसंख्येला सुरुवात झाली आणि ती सुद्धा वेगात सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. मंचावर मान्यवरांची मांदियाळी. महाराष्ट्रातील या लोकप्रिय आणि मानाच्या स्पर्धेला पाहण्यासाठी मान्यवरांची गर्दी देखील इकडे पाहायला मिळते. विजय दादा आणि राजू दादा यांच्याकडून लगातार 3 षटकार जर आले तर 2222 रुपयाचा पुरस्कार आणि हॅट्रिक साठी सुद्धा 10,000 रुपयाचा पुरस्कार त्यांनी दिला होता. हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर इकडे आता पिचिंग केलं आणि 3 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या 33. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे. तुषार अर्जुन इलेव्हन टायगर प्रथम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 33 धावा. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आहे आणि जशी 4थ्या षटकाला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. मी मात्र सर्वांची रजा घेतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये 4थ्या षटकाला सुरुवात होईल. ऐकूया पुन्हा एकदा आपले रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सरांना. हॅलो हॅलो. जवळ मॅचच्या दिशेने एक महत्वाची मॅच सुरू आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आज नवी मुंबईवर लागलंय आणि या भूमिपुत्र मैदानावर लागलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वर. अशरफ आल्या मोठे स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आहे. समीर जगताप
चिखली पुणे बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि साथीला अश्रफ यांच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. फटका इकडे LBW च्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. अश्रफ आउट, समीर यांना आणखीन एक यश. हेलो हेलो, थैंक यू डीजे, थैंक यू यश. देखिए खिलाड़ियों के लिए खुश खबर है. अगर 3 सिक्सर किसी भी बल्लेबाज ने अगर यहाँ पे जड़े तो उसके लिए 2000 रुपये का पारितोषिक यहाँ पे घोषणा हुई है. पारितोषिक देंगे विजय पाटिल सर और राजेंद्र अवार्ड सर. ये 2 दिग्गज यहाँ पे ये पारितोषिक आपको प्रदान करेंगे. तो देखते खेल की शुरुआत हुई है. यहाँ पे संत बाळू मामा प्रतिष्ठान बनाम त्विषा अर्जुन 11 डाइगर, इन 2 तगड़ी टीमों के दरमियान यहाँ पे ये फाइनल का मुकाबला खेला जा रहा है. क्या मुकाबला है. बिल्कुल 25 दिसंबर का दिन है, क्रिसमस का दिन है और बिल्कुल खुशगवार माहौल है यहाँ पे. आदरणीय प्रवीण दादा का जन्मदिन. सगळं काही आलबेल पाहायला मिळत आहे. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, चांगल्या मॅचेस आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले प्रेक्षक आहेत, चांगल्या ट्रॉफीज आहेत, चांगलं प्राइज आहे, चांगलं समालोचन आहे, चांगली अंपायरिंग आहे, चांगलं लाईव्ह कव्हरेज आहे आणि त्याच्यामध्ये चांगली स्पर्धा आज पाहतोय आपण. आणि म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या समयी धर्मवीर चषक आणि नवी मुंबईवर लागलेलं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा समीर. यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार पाठवलाय. 4. डीजे थैंक यू. कुल स्कोर है इस चौके की सहायता से 37 रन. क्या जबरदस्त पुल स्ट्रोक खेलते हैं. काफी ताकतवर खिलाड़ी है, बहुत ही उमदा उनका टांस है. नाम है सुहास. इस बार लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को खेला. वहां के क्षेत्ररक्षक ने बिल्कुल जिस तरीके से बल्ब निकालते हैं उस तरीके से गेंद को रोका. लॉन्ग ऑफ रीजन में ऊपर की तरफ छलांग लगाकर और इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है. कुल स्कोर है 38 रन. जबकि ये चौथा ओवर प्रगति पे है. गांव एंड की जानब से समीर जगताप. हॅलो, माईक चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या महाराष्ट्रातील मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेसाठी धर्मवीर चषकाचं हे 24वे वर्ष आणि 24व्या वर्षामध्ये या ठिकाणी शिवसेना नेते विनायक राऊत साहेबांचं आगमन होत आहे. भव्य दिव्य आयोजन प्रवीण दादांचं आणि गेली 24 वर्ष अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धांच्या यादीतील एक महत्त्वाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी विनायक राऊत साहेबांचं आगमन होत आहे. कोकणचे भाग्यविधाते आगमन होतं या ठिकाणी विनायक राऊत साहेबांचं. नवी मुंबई निरीक्षक तथा विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कुर्ला परिसरामध्ये खूप मोठं काम ज्यांचं राहिलंय, मुंबईमध्ये मोठं काम राहिलंय, भाऊ कोरगावकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही करत आहोत आम्ही धर्मवीर चषकामध्ये. हार्दिक 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 स्वागत. चलिए मैच की शुरुआत करिए. बाउंड्री के बाहर आइए प्लीज, अंदर मत जाइए. उडवलाय बॉल. फटकेबाजी सुरू आहे. शाहिद म्हणजेच गब्बरची. गब्बरच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. 6. शाहिद शेख गब्बर. कुल स्कोर है 44 रन. इस बार अंदर की तरफ ले आए थे गेंद और कदमों से टकराई. LBW के लिए कोई भी रिव्यू नहीं है तो गेंद 1 रन के लिए चली गई और इस तरीके से कुल स्कोर है 1 रन के साथ 45 रन. अभी भी 12 गेंदें आनी शेष है और देखते 12 गेंदों में त्विषा अर्जुन 11 डाइगर की टीम कितने रन और बटोर पाती है.
आप देख रहे हो धर्मवीर ट्रॉफी 2025 ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट का ये महासंग्राम, जिसके आयोजक है आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे जी। 24वां वर्ष है इस प्रतियोगिता के लिए। पहला इनाम है 5 लाख रुपया नकद और दूसरा इनाम है 2.5 लाख रुपया नकद, और मैन ऑफ द सीरीज के लिए एक टीवीएस स्पोर्ट्स बाइक यहाँ पे रखी हुई है। बहुत ही बेहतरीन आकर्षक ये क्रिकेट प्रतियोगिता तमाम क्रिकेट के श्रोता tenniscricket.in के माध्यम से या फिर मैदान के इर्द गिर्द आए हुए उन सभी का मैं आदरणीय इस प्रतियोगिता के आयोजक प्रवीण कालूराम मात्रे जी की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूं। सम्माननीय श्रीमान विनायक जी राउत सर, जिनका शुभ आगमन हुआ है, मंच के ऊपर विराजमान है। अब पैवेलियन छोर से गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। क्या खूबसूरत है नवी मुंबई, बिल्कुल समुंदर के गोदी में बैठे हुए। जितने भी हमारे भूमिपुत्र है नवी मुंबई में रहते हैं, इनके हर गांव में अगर देखा जाए तो भूमिपुत्र नजर आता है नवी मुंबई में। और इन भूमिपुत्रों की अगर बात छेड़ी जाए तो इंसानियत अगर किसी से सीखी जाए तो ये हमारे आगरी कोली समाज से बड़ा गर्व महसूस होता है कि हम लोग नवी मुंबई में रहते हैं। नया और प्रारंभ करते हुए इस बार गेंद अंदर की तरफ ले आए थे, इन कटर गेंद थी और बैकफुट पे जाके शाहिद शेख गब्बर ने गेंद को वाइडिश मिड विकेट रीजन में खेला और 1 रन अर्जित किया। कुल स्कोर है 46। सर, प्रेक्षकांची गर्दीच बरंच काही सांगून जाते। या स्पर्धेचं यश, इकडे येणं, इकडे मॅच पाहणं एक वेगळीच मजा असते। आणि आजचा दिवस 25 डिसेंबरचा जो दादांचा वाढदिवस देखील आहे। धर्मवीर ट्रॉफी और प्रवीण दादा ये सिर्फ नाम नहीं है, ये ब्रांड है, ये क्रिकेट का ब्रांड है। अखंड हिंदुस्तान में अगर देखा जाए तो बिल्कुल प्रवीण दादा का नाम बड़े ही आदर सम्मान के साथ लिया जाता है क्रिकेट की गलियारियों में। यही खूबसूरती है इस क्रिकेट प्रतियोगिता की। इस बार अपने फॉलोअर थ्रू में हड़बड़ा गए, एक फ्लाई स्लिप रखी हुई है। देखिए गेंदबाज समीर जगताप के लिए एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑन साइड में एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। यह है पूरा क्षेत्रक्षण का जमावड़ा। अमन, इस बार बहुत अच्छी गेंद थी, गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद गेंद नीचे की तरफ रहती हुई जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था बल्लेबाज सुहास ने। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। स्कोर अभी भी 46 के कुल योग पे अटका हुआ, रुका हुआ, फुल स्टॉप लगा हुआ। क्या मुकाबला शुरू है, बिल्कुल कशमकश, ये मेगा फाइनल का मुकाबला। और 2 टीम संत बालू मामा प्रतिष्ठान टॉस जीता और आमंत्रित किया है त्वेषा अर्जुन 11 टाइगर टीम को बल्लेबाजी के लिए। उनके दोनों भी सुपरस्टार बल्लेबाज मैदान के बीच में, जिन्होंने इससे पहले मुकाबले में बड़ी जबरदस्त बल्लेबाजी करी थी, वही दोनों बल्लेबाज। अमन की गेंद बाएं हाथ से और ये कैच लपक लिया। विकेट कीपर के पास देखिए, उनके हाथ से कैच छूटना बड़ा मुश्किल है। हालांकि बहुत ही उम्दा विकेट कीपिंग का मुजाहरा उन्होंने किया है विकेट के पीछे, और इस तरीके से ये चौथे विकेट का पतन हुआ है। और कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 46 रन, जबकि ये 5वां ओवर यहाँ पे प्रगति पे है। सुहास आउट होके वापिस जा रहे, 5 रनों की उन्होंने यहाँ पे वृद्धि की है। कुल स्कोर है 46, विकेटों का पतन हुआ है 4। आइए डीजे। चर्चा धर्मवीर चषकाची, धर्मवीर चषकातील प्रत्येक गोष्टीची चर्चा। बरेचसे प्रेक्षक सर इकडे काय येतात माहिती आहे, इकडे आल्यानंतर या आयोजनातील काही गोष्टी आम्ही आमच्या स्पर्धेसाठी घेऊन जाऊ का, याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक येत असतात। चंद्रकांत शेट्टे, आपण भरपूर स्पर्धा कव्हर करता आणि पहा स्पर्धेमध्ये क्वचितच बसायला खुर्च्या असतात। आज बघा प्रवीण दादा प्रत्येक वर्षी, अगदी मी जिथपासून येतोय या स्पर्धेला, प्रत्येक वर्षी बघा प्रत्येक प्रेक्षक इथे बसलेला दिसतोय। अगदी सगळीकडेच पहा, चारी बाजूला पहा, सगळीकडे बसायला खुर्च्या ठेवलेल्या आहेत। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आदरणीय प्रवीण दादांची। आमच्या खेल की शुरुआत होने जा रही है। नए बल्लेबाज आए रोहित नार्वेकर, काफी अच्छी बल्लेबाजी की है अब तक इस प्रतियोगिता में। पहले से ऑफ स्टंप के ऊपर आए थे, सफल होके स्ट्रोक खेला है, बैट बाउंस हुआ और लॉन्ग ऑफ के बाहर चली गई गेंद और ये 4 रन बजाइए डीजे।
फटक्यामध्ये परावर्तित केला आहे मुंबईच्या कांदिवली चारको परिसरातील गेम चेंजर, ज्यांनी लगातार 6 षटकार सुद्धा बिग बॅश मध्ये ठोकलेत. इस बार ये गेंद काफी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई, ज्यादा हरकत करती हुई, और इस तरीके से अमन की ये गेंद वाइड करार दिया एम्पायर ने, और इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में. कुल स्कोर है 51 रन, जबकि 4 विकेटों का पतन हुआ है. 5वां ओवर प्रगति पे, अभी भी 7 गेंदें आनी शेष है. अमन रोहित के लिए देखिए किस तरीके से ऑन द राइज गेंद को खेला, वाइडिश मिड विकेट बाउंड लाइन के पार, और ये 6 रन. स्लॉट में गेंद थी और क्या लाजवाब यहां पे प्लॉट में भेजा है. बजाइए यश. थँक्यू. आदरणीय विनायक राऊत साहेब, आपल्या माहितीसाठी सांगतोय, या स्पर्धेच्या दरम्यान जेव्हा जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा प्रवीण दादांनी काही ना काहीतरी नवीन दिलं आपल्या टेनिस क्रिकेटला. सर्वात प्रथम जर महिला कुठल्या स्पर्धेमध्ये जर मैदानामध्ये उतरल्या असतील, हातात माईक घेऊन रेडिओ जॉकी त्या प्रवीण दादांनी उतरवल्या. जर गोट्या एम्पायर, डान्सिंग एम्पायर जर कोणी आणला असेल नवी मुंबई, तर प्रवीण दादाने आणलाय. जर रॉक एम्पायरला पंढरपूरहून जर इकडे कोणी आणला असेल डान्सिंग एम्पायर, तर प्रवीण दादाने आणलाय. चंदू शेट्टे सारखा जर व्यावसायिक कॉमेंटेटर जर कोणी आणला असेल, तर प्रवीण दादाने आणलाय. 36 वर्षापासून जे क्रिकेट कॉमेंट्री करतायत आपले संतोष म्हात्रे सँडी, प्रवीण दादानी आणलंय. याच गावचे भूमिपुत्र मल्टी टॅलेंटेड क्रिकेट कॉमेंटेटर विघ्नेश मडवी जर कोणी आणलंय, तर प्रवीण दादानी आणलंय. आणि आमचे सर्वांचे लाडके महाराज उमेश म्हात्रे यांना जर कोणी आणलं असेल, तर प्रवीण दादानी आणलंय. विनायक राऊत साहेब अगदी सर्वांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले, आणि धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफीचं हे 24वं वर्ष आहे. वा 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 वा. या स्पर्धेची एक वेगळी खासियत आहे, आणि योगायोगाने ते DN रॉक जे अंपायर गेल्या वर्षी आले होते, पंढरपूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा गेल्या आठवड्यात आलेले आहेत. आणि आज ही स्पर्धा दादांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी आहे सर, कारण कोणतीच गोष्ट कमी ठेवली नाही या स्पर्धेमध्ये. प्रेक्षक पाहूनच बरंच काही समजून जातात, कारण या स्पर्धेमध्ये काय आहे. अखिल भारतीय स्तरावरील भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेत. मानाच्या सन्मानाच्या या स्पर्धेमध्ये गेली 24 वर्ष ही स्पर्धा रंगते. वार्षिक शेख आए नया ओवर प्रारंभ करने के लिए, और गेंद कदमों से टकराई जा रही है फाइन लेग बाउंड लाइन की तरफ, और ये 4 रन. माय स्पॉट बॉयज कोपर किरने 11 कोपर किरने 40+ कोपर किरने, हर किसी को तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. लेग बाय का इशारा कर रहा है एम्पायर. डीजे बजाइए यश. थँक्यू. कुल स्कोर आहे 62 रन. विनायक राऊत साहेब इथे ही जी क्रिस्टलची ट्रॉफी ठेवले पहिल्या क्रमांकाची, त्याचं अनावरण आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मातोश्रीवरती केलंय. बघा केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या या स्पर्धेसाठी, आमच्या या नवी मुंबईसाठी, आमच्या प्रवीण दादांसाठी, आमच्या या प्रेक्षकांसाठी. काय स्ट्रोक खेला है यार, बिल्कुल स्लॉट में गेंद थी, और इस गेंद को फ्रंट फुट पे निकलते हुए लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दिया. लंबा ऊंचा स्ट्रोक, और ये 6 रन. कुल स्कोर में वृद्धि हुई है. सेंसेक्स की तरह उछलता हुआ स्कोर 68 रन. बजाइए यश. जैसा एक बहुत ही उम्दा एंकर और उसी तरीके से एक बहुत ही उम्दा क्रिकेट कमेंटेटर अगर किसने लाया पहली बार टेनिस क्रिकेट के दुनिया में, तो उसका सारा श्रेय जाता है प्रवीण दादा को. एक से बढ़ के एक लोगों को लाया है प्रवीण दादा ने. क्या क्रिकेट खेल रहे रोहित नार्वेकर. छोटा पैकेट बड़ा धमाका. देखिए ये स्ट्राइक रोटेट करने का एक अनोखा तरीका था. शाहिद शेख निकल के आए थे, लग रहा था कि रोहित नार्वेकर दौड़ के जाएंगे, लेकिन यहाँ पे रनआउट के तौर पे आउट हुए. 5वां विकेट गिरा है और कुल स्कोर है 68 रन. वा काय बॅटिंग. शाहिदने सुद्धा चांगली बॅटिंग केली या डावामध्ये. खूप महत्वाची भूमिका 13 बॉलमध्ये 23 त्यांनी केल्या.
आणि दुसऱ्या बाजूला रोहित सुद्धा आल्या आल्या जबरदस्त बॅटिंग करायला लागली. ही फायनल मॅच आहे. या फायनल मॅचची एक वेगळीच मजा आहे. शाहिद माघारी परत आहेत चांगली कामगिरी करून आणि मैदानाच्या आतमध्ये अँटॉपिलचे सिक्सर किंग आकाश चिंदारिया चाललेले आहेत. पाहूया, फायनल मॅच आहे आणि सगळ्यांना उत्कंठा. 24वा पर्व जिंकणार कोण? धर्मवीर चषक. बिल्कुल हर किसी के जहन में यही सवाल है. दोनों भी व्यावसायिक टीम है. एक तरफ अगर देखा जाए तो जिस टीम ने टॉस जीता था संत बाळू मामा प्रतिष्ठान की टीम, जिन्होंने टॉस जीत के क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया, और त्वेषा अर्जुन 11 टाइगर की टीम. क्या टीम है. दोनों ने भी बहुत ही उम्दा प्रदर्शन किया इस प्रतियोगिता में. दूर वाले छोर से, गांव वाले छोर से वासिफ. इस मर्तबा ये गेंद बिल्कुल गर्दन का माप लेती हुई यहाँ पे रोहित नार्वेकर की काफी अच्छी गेंद थी. आगे की तरफ रखा था लेंथ को, गुड लेंथ से पुल मारना चाहते थे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. छोटा तीर घाव करे गंभीर, इस तरह की बल्लेबाजी यहाँ पे रोहित नार्वेकर की. इस बार ये डाउन द लेग गेंद थी. देखते रह गए रोहित नार्वेकर. बाकी का तमाम काम एम्पायर ने किया. 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में. कुल स्कोर है 69 रन. अभी भी 2 अंतिम गेंदें आनी शेष है. चंदू शेट्टी, जिस तरीके के रन मुकम्मल करने चाहिए उस तरीके के रन यहाँ पे अर्जित किए त्विषा अर्जुन 11 टाइगर ने. इस बार ये फुल टॉस गेंद थी और रोहित नार्वेकर जैसे आक्रामक बल्लेबाज कहां पे चूकने वाले हैं. और ये 6 रन. बजाइए डीजे. थँक्यू डीजे. वाह, चारकोपचा गेम चेंजर मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित नार्वेकर आल्याने गेमला चेंजेस करून टाकले. 8 बॉल मध्ये 23. काय बॅटिंग करतायत. ठोकम ठोकी की पारी खेल रहे हैं रोहित नार्वेकर. जब से आए हैं स्कोर जो लिख रहे हैं वो बिल्कुल बिजी है यहाँ पे. क्या बल्लेबाजी करते हुए, बिल्कुल सराहना करना चाहूंगा रोहित नार्वेकर की. इस बार देखिए किस तरह से फ्लिक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर, और ये 6 रन. क्या पारी खेली है रोहित नार्वेकर ने. वा, या फ्लिक साठी तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत. एवढा जबरदस्त मारला. कितीदा पाहावा तरी मन भरणार नाहीये, एवढा जबरदस्त होता. वा, 82चा टार्गेट आहे. आणि मॅचला सुरुवात होण्याआधी थोडंसं पलककडे जाऊया. आमच्या दादांची मुलगी छोटी पलक, तिला काहीतरी बोलायचं आहे. मगापासून ती म्हणते की मला काहीतरी सांगायचं आहे पप्पांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल. 1 मिनिट जाऊन दे. अतिथी देवो भव. आदरणीय श्रीमान विनायकजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचा सत्कार व सन्मान करूया. मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करतील प्रकाशजी पाटील सर. आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय नेते, शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. प्लीज विनंती आहे प्रकाशजी पाटील, आपणास विनंती आहे सर. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहेबांचा विनायकजी राऊत साहेब यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. जोराच्या टाळ्या जोरात होऊ द्या मित्रांनो. थँक्यू सो मच, धन्यवाद. श्रीमान भाऊ कोरगावकर निरीक्षक नवी मुंबई यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. शिंत्रे मॅडम, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते भाऊ कोरगावकर सर निरीक्षक नवी मुंबई यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या मालिकेला प्रारंभ केला आहे, सुरुवात केली आहे. महाराष्ट्र धर्म राखण्याचा हा एक मनसुबा आहे आणि या भूमिपुत्र मैदानावर आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. भाऊ कोरगावकर सर इथे उपस्थित आहेत. या भूमिपुत्रांकडनं तसेच शिंत्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते सत्कार व सन्मान केला जात आहे. धन्यवाद. आपला असाच प्रेम, अशीच आपुलकी, अशीच माया सदैव आमच्यावर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. राऊत साहेब, दादांची मोठी कन्या खुशी ही पायलट आहे आणि छोटी मुलगी खुशी ही शिकत आहे. तिला काहीतरी सांगायचं आहे. खुशी,
काय म्हणशील, कारण की तिकडे वेळ नव्हता आपल्याजवळ, लगेचच सांग. एवढ्या 24 वर्ष जे पप्पांनी टुर्नामेंट ठेवलंय त्याच्यामुळे मी खूप प्राऊड आहे. करोनाच्या वेळी पण त्यांनी टुर्नामेंट ठेवलं, सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. अँड तुम्हाला बर्थडेची खूप शुभेच्छा डॅडू. थँक्यू. ओके, पलकला माहिती आहे पप्पांनी स्पर्धा ठेवले, वेळ वाया नाही गेली पाहिजे म्हणून तिने लगेचच तिला काय मनोगत व्यक्त करायचं होतं ते सांगितलं. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्रीमान शशिकांत शिंदे साहेब यांचं आगमन झालं. डॅसिंग डायनॅमिक पर्सन म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे महाराष्ट्राचे नेते शशिकांतजी शिंदे साहेब हे देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. सँडी संतोष मात्रे हे जोडतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेक. सन्माननीय सूर्यकांतजी मडवी सर आपणास विनंती आहे. उपजिल्हा प्रमुख शिवसेना आपणास विनंती आहे. आत्मारामजी सनसर आपणास देखील विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन शशिकांतजी शिंदे साहेबांचं स्वागत व सत्कार करायचा आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. हा स्वागत आहे, हा सत्कार आहे, हा सन्मान आहे स्वर्गीय धर्मवीर चषक 2025चा आयोजकांचा आणि क्रिकेट रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचा, क्रिकेट खेळाडूंचा. थँक्यू सो मच. मॅच सुरू करायची आहे. मॅच चालू ठेवायची आहे कारण अंधार पडू शकतो. त्यानंतर मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळत आहेत. सन्माननीय शिवसेना नेते विनायक राऊत साहेबांचं मंचावर झालेलं आगमन, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष, माथाडी कामगारांचे नेते. आणि चला मॅच सुरू ठेवायची आहे. शशिकांतजी शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंगेशजी आमले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हे भव्य दिव्य असं आयोजन. मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. गेली 24 वर्ष ज्या स्पर्धेने महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली, याच नवी मुंबईच्या कोपरखैरण्याच्या भूमिपुत्र मैदानामध्ये प्रवीणदादा मात्रे यांचे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा 24व्या पर्वाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी महत्त्वाची मॅच धर्मवीर चषक ही मानाची स्पर्धा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतातील. आणि या फायनल मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये आपण आलोय जिकडे 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याचबरोबर सँडी मात्रे सर नवी मुंबईचा एक जबरदस्त आवाज गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय, तेही माझ्याबरोबर जुडले जात आहेत. 82चा करायचा आहे पाठलाग आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 2 पुण्याचे बॅटर वाशिक शेख कॅम्प पुणे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये कोंडवा पुणेचे जबरदस्त बॅटर रोहित खरात आहेत. तर त्यांच्या समोर ज्याने आज इतिहास घडवला, 5 विकेट एका ओव्हरमध्ये घेतले असे गोलंदाज आर्यन भोईर हायवे दिवे. श्रीमान मंगेशजी आमले जिल्हाध्यक्ष नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संजय तुरे साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल संजयजी तुरे सर आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते श्री मंगेशजी आमले सरांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. जिल्हाध्यक्ष नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. खूप खूप धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. आर्यन भोईर बॉलिंगसाठी. पहिला बॉल पंचांनी आपले हात फैलावलेत. श्रीमान नितीनजी चव्हाण सर यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. श्रीमान नितीनजी चव्हाण सर इथे उपस्थित आहेत. आवाड सर प्लीज आपणास विनंती आहे आपले शुभ हस्ते सत्कार व सन्मान करायचा आहे. मॅच चालू ठेवा सर. कमी गतीचा बॉल होता, गतीचा अंदाजच नाही, याला पाठीमागे जाईल. डॉट बॉल येतोय. सँडी सर हे लक्ष मोठं आहे परंतु याचाही पाठलाग होऊ शकतो. आपण पाहिलं इकडे कित्येक वर्ष
नक्कीच 82 धावा आणि रोहित आणि वाशिक शेख आहे त्याची बॅट चाललंय पहिले दिवस आपण पाहिलंय चंदूजी. आणि तेच करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. वाशिक खोलव्या टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे आहेत अशरफ, चेंडूची फेकी करतील, 1 रन मिळेल, विजयी होईल त्याला 5 लाखाचा पुरस्कार आणि सोपी गोष्ट नाहीये. 24वा पर्व धर्मवीर चषकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी या मैदानात नेहमीच पाहायला मिळते आणि आजही हे मैदान अक्षरशः फुलवून गेलेलं आहे प्रेक्षकांनी. व्यावसायिक गटाच्या मॅचेस, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेला बदल, एक कालखंड असा होता की टेनिस क्रिकेटकडे लोक म्हणजे नको त्या नजरेने पाहत होते, यार तुम्ही काय करणार टेनिस क्रिकेट खेळून, परंतु आता आमचीच मुलं मात्र टीव्हीवर दिसायला लागली आहे टेनिस क्रिकेट खेळून. हा बदल झालाय. याचं संपूर्ण श्रेय जाईल अर्थातच संतोष नाणेकरांना. प्रवीण दादांचे विशेष कौतुक असेल. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय, उत्तरच नव्हतं, यॉर्कर केला, स्वतःला सावरलंय तिकडे. चांगली बॉलिंग होते युवा गोलंदाज आर्यन भोईर यांची. सुपर बॉलिंग यार. मॅन फ्रॉम हायवे देवाचा हा ब्रँड पहिल्या मॅच पासून चर्चेत आहे. अनसीन बरेचसे खेळाडूतून चंदूजी, पण या स्पर्धेने प्रवीण दादा स्पर्धेने सर्वांना सीन केलेत, दाखवलेत की अजूनही ग्रामीण असो. ओहो हो, याही वेळेला बॉल टप्पा पडतोय, त्याच्यानंतर टर्न होतोय, स्विंग होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. काय स्पर्धा रंगली आहे, फायनल मॅच आहे, हार मानून चालणार नाहीये. याच रोहितने अख्ख्या स्पर्धेत धावा केल्यात, फायनलला सुद्धा कराव्याच लागतील. टायटल मॅच आहे. यावेळेला समोर उडवलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पार. 4. चेक माइक चेक. हॅलो डीजे प्लीज. डीजे धन्यवाद, थँक्यू सो मच. उद्धव कदम साहेब राज्य संघटक शिवसेना यांचा सत्कार व सन्मान दिलीपजी म्हात्रे उपजिल्हा प्रमुख. आपणास विनंती आहे. चेक डाव्या आपणास विनंती आहे. कॉमेंट्री आपल्या- बॉक्स जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठच्या डगआउटच्या बाजूला जो संडे कॅमेरा सर, आहे, एक मिनिट कॅमेऱ्याच्या सर. समोर प्रेक्षक येत आहेत. तर प्रेक्षकांना विनंती आहे, कारण तो कॅमेरा व्यवस्थित मात्र कॅचअप करणार नाहीये, त्यासाठी मी प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, त्या कॅमेऱ्याच्या बाजूला मात्र चेक. स्टेजवर आणि एक स्टेजवर आहे. उद्धवजी कदम साहेब राज्य संघटक शिवसेना दिलीपजी म्हात्रे जिल्हा उपजिल्हा प्रमुख. आपणा विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला जात आहे. तसेच आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. शिव आरोग्य सेना श्रीमान जितेंद्र दगडू दादा सकपाळ सरचिटणीस. आपणास विनंती आहे सर, आपला देखील सत्कार व सन्मान केला जात आहे. आवड सर, आपणास विनंती आहे जितेंद्र दगडू सकपाळ यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. खूप खूप Grand धन्यवाद. finale, चला मॅच चालू ठेवा. माईची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. तसेच साहिल शिंदे साहेब युवा सेना नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल, विनंती असेल. सुभाषजी प्लीज विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ व मायेची उबदार शाल व शाल देऊन सत्कार व सन्मान करायचा आहे. चला स्पीडअप करा, खेळ थांबू नका. मॅच चालू ठेवायची. महत्वाचे आहेत आणि मॅच चालू ठेवा finally तुम्ही, मॅच continue, sir. महत्वाची आहे, कारण अंधार पडू लागले. चंदूजी अगदी, त्याच्यामुळे बॅड लाईट इकडे होणार नाही याची काळजी घ्या. पंच आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकारे म्हणजे कुठेतरी दिलासा दिले. मॅच अजून संपणार नाही याचे ग्वाही दिले आणि रोहित आणि वासिकची बॅट चालली ना तर मॅच मध्ये कमबॅक. थोडीशी घाई करायची आहे. धर्मवीर चषक वाशिक शेख बॅटिंगला आहेत, बॉलिंगसाठी बदलापूरचे आरफ आलेले आहेत. फुल टॉस केला, त्याला मात्र दिशा दिली आहे वाशिकने आणि पाठवलंय सीमा रेषा पार. 4 चौकार. चौकाराने थोडासा दबाव हटवलाय, हटवावं लागणार आहे. 81 करायच्याच मॅचला जिंकण्यासाठी. चौदा धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. कोण जिंकणार या मॅचला? वाशिक शेख, पुण्याचे बरेचसे खेळाडू, श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमसाठी. दुसऱ्या बाजूला त्विषा अर्जुन 11 टायगर.
दिशा देण्याचा प्रयत्न. लाईट्स ऑन करायच्या स्टेजवरच्या आणि आतल्या बाजूच्या ऑन करायच्या, याची देखील नोंद घ्यायची आहे. इकडे सर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील इकडे होतोय. वाशिक आणि रोहित हे दोन्ही फलंदाज की फॅक्टर असतील ज्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच एकाच्या नावावर अफलातून पहिल्या अर्धशतक आहे रोहितच्या. 3 वेळा. हो माय गॉड, किती प्रेशर आहे, प्रेशर आणि प्रेशर. चंदूजी मॅच मध्ये आता एक वेगळं वळण, वेगळं पावलं टाकलंय. आपल्या नावाला लौकिकच साजेसा खेळ. सर ही फायनल आहे, हार तर दोघांनाही मंजूर नाहीये. 5 लाख दोघांना सुद्धा जिंकायचे आहेत आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. शेवटचा क्षण आहे, आम्ही कसा काय वाया घालू देऊ, आम्हाला सुद्धा प्रयत्न करायचा आहे. वाशिकचे जबरदस्त बॅटिंग, चौकारात डील करतायत सध्या, परंतु त्यांना षटकारात सुद्धा डील करायला आवडते. सध्या बॅटिंग चांगली होते, परंतु आरफला कमबॅक करावं लागेल. चांगले गोलंदाज आहेत. धावसंख्या झाली आहे ती 26. वा भाई वा, आता या वादळाला घोंगावण्याला थोपवणं मुश्किल आहे. सलगचे हा तिसरा, चौथा म्हणजे 5 चौकार या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेला अक्षरशः जबरदस्त उत्तर दिलं चंदूजी. जी स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट मिळाली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 30 धावा केलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना 81चा पाठलाग करायचा म्हणजे मॅचला ऑन केलंय. सँडी सर, येणाऱ्या 5 ओव्हर आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 51 धावा 4 ओव्हरमध्ये. येस डेफिनेटली मॅच रंगले, मॅच धमाल मध्ये, प्रेक्षकांना आवडणारी मॅच. आणि प्रेक्षक इथून खाली जाणार नाही चंदूजी, कारण 2 सोन्याचं नाणं ही आहे प्रवीणजींची खासियत. काहीतरी वेगळं देणार. काय गेल्या वर्षी 1 नाणं होतं, आज 2. प्रेक्षकांना खूप प्रेम आहे. जसं आपल्यावर प्रेम करतात, जसं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडू प्रेम करतात, तसं प्रत्येकावर प्रेम राहिलंय प्रवीणजी म्हात्रे ही यांचं. स्पर्धा सगळ्यांसाठी आहे, खेळाडूंसाठी आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. इकडे येऊन तुम्ही मॅच तर पाहणारच आहात, परंतु बक्षीस सुद्धा घरी घेऊन जाणार आहात. अशी ही स्पर्धा आहे. खेळाडूंना मालामाल करणार आणि प्रेक्षकांना सुद्धा मालामाल करणारी स्पर्धा आहे. आणि ही तर ओळख आहे, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या रन मॅचमध्ये टीमला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 रन आलेले आहेत सर, आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या उभी राहिली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विनायक राऊत साहेब मॅचचा आनंद घेत आहेत, शशिकांतजी शिंदे साहेब मॅचचा आनंद घेत आहेत, कारण ही अशी स्पर्धा आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि मंचावर मान्यवर देखील मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. आर्यन भोईर बॉलिंगसाठी, समोर रोहित. चेक. श्रीमान विनायकजी राऊत साहेब शिवसेना नेते, तसेच श्रीमान भाऊ कोरगावकर सर निरीक्षक नवी मुंबई यांचं शिवसेना प्रणित शिव आरोग्य सेना यांच्या वतीने सत्कार व सन्मान केला जात आहे. शिवसेना सेना प्रणित शिव आरोग्य सेना यांच्या वतीने सन्माननीय श्रीमान विनायकजी राऊत साहेब शिवसेना नेते यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. सुपर बॉलिंग आहे, सुपर. टप्पा पडल्यानंतर काय स्विंग आहे, परफेक्टली गुंड टप्पा अँड फिंगर्स रोल, कटर बॉल, बीट बॅट्समॅन, लाईन मिस केली चंदूजी. ही स्पर्धा या आर्यनसाठी देखील लक्षात राहणार आहे, कारण त्यांच्याकडे वेग जास्त नाहीये, परंतु टप्पा आहे. बॉलला कट करतायत, चांगल्या टप्प्यावरून करतायत. नॉर्मली डावखुरी हाताच्या बॅटरसाठी जो टर्न पाहिजे होता ना, तो प्रॉपर टर्न आणि टप्पा दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट. सुपर कलात्मक स्ट्रोक. अगदी ही फ्लिक ऑफ द रिस्ट, सिंगल फक्त मिळते. कमबॅक केलं मी म्हणेन. ज्या बॉलरनं या स्पर्धेमध्ये आपल्या विकेट घेणारा जो टेकर बॉलरमध्ये नाव कमवलं, त्याला साजेस अशी बॉलिंग. फक्त 3 मध्ये 1 दिली आता. बरं कमबॅक. 50 अजूनही पाहिजे आहेत. आणि काय होणार या मॅचमध्ये, षटकार चौकार आले तर बॅटिंग करणारी बाळूमामा प्रतिष्ठान ही टीम देखील येऊ शकते, परंतु त्रिशा अर्जुन 11 टायगर हाही संघ बलवान आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहतोय आपण. फायनल मॅच 24वा पर्व. सुपर बॉलिंग ॲट, खरोखरच रीड केलंय. हालचाली पाहिल्या, त्याचा स्टान्स कुठे, त्याच्या मनामध्ये काय चाललंय चंदूजे, ते ओळखल्यामध्ये यशस्वी. काही मध्ये हे आलेलं लवकर शहाणपण. अगदी कमी गतीचा चेंडू टाकलाय, तो सुद्धा वळवलाय. या खेळपट्टीने बॉलरला सुद्धा खूप काही दिले आणि बॅटरला सुद्धा खूप काही दिले. आर्यनच्या नावाची चर्चा. 4 बॉलमध्ये त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आहे. वार्षिक बॅटिंगला
ओ हो या वेळेला दांडी 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 गुल. स्विंगिंग यार्क, गतीमध्ये बदल. काय झालं? सुपर. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चेक. व्हॉट अ लवली कमबॅक. काय कौतुक जेवढं करावं ना चंदूजी तेवढं कमी असेल. पहिला डॉट, सेकंड डॉट, एक डॉट आणि विकेट. व्हॉट अ लवली प्रेशर ऑफ द बॉलिंग बाय आर्यन भोईर, मॅन फ्रॉम हायवे देवा. सर पहिली ओव्हर दोघांच्याही बाजूने होती, दुसरी ओव्हर बॅटरच्या बाजूने गेली, तिसरी ओव्हर पुन्हा एकदा बॉलरच्या बाजूने आलेली आहे. युवा आर्यन सध्या त्यांच्या बॉलिंगची चर्चा आहे. काय होणार या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. विकेट जरूर गेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत गावचा सितारा, लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा दत्ता पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भिवंडीचे युवा आर्यन भोईर. चेक. सर्वप्रथम आपण या मालिकेसाठी सर्व प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा जरूर सत्कार करत आहोत, सन्मान करत आहोत. तत्पूर्वी विनंती आणि विशेष MSCB, नवी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका यांचं मनापासून आभार आणि जितके कौतुक करावे तितके कमी आहेत. थँक्यू सो मच. येस सर, दत्ता पवार बॅटिंगला आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर पवार पॉवर दाखवली आणि महाराष्ट्राला माहिती आहे पवार पॉवर. या दत्ता पवारने आपली पॉवर दाखवली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय आणि ही मॅच आम्ही सुद्धा सोडणार नाहीये सांगतायत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली आहे 35 आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 82 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा आणि 35 धावा सध्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 47, थोडासा लांबलाय सामना परंतु संपलेला नाही. येस, 16च्या किंचीची वर, पण ते कधी भरीव 2-3 फटक्याला मॅचला अजून कमबॅक. पण गोलंदाजाचं मी कौतुक करतो, मॅन फ्रॉम हायवे देवा. चला दुसऱ्या 3 ओव्हरची जशी सुरुवात होईल, एक चिकना आणि गोड आवाजला विघ्नेशला मी घेऊन येतो. नंतरच्या 3 ओव्हरसाठी अलॉंग विथ द बेस्ट महाराष्ट्राचे वाणी चंदूजी शेट्टे यांच्या बरोबर. अय विघ्नेश. धन्यवाद. आपलं सँडी सर, आपलं उमेश सर, आपलं प्रदीप सर, आपलं आणि विघ्नेश या आपलंही स्वागत असणार आहे. जमेत मॅचच्या दिशेने. मॅच संपलेली नाहीये. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळायचा होता, नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल आलाय. 17 बॉल बाकी आहेत आणि या येणाऱ्या 17 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 47 पाहिजेत. विघ्नजी या 47 म्हणजे काही चौकार, काही षटकार जर आले मॅचमध्ये मजा येईल. क्रिकेट रसिकांचं मनोरंजन आहे. हजारोंची गर्दी आणि नवी मुंबई अख्खी इकडे दाखल झाली आहे प्रवीण दादांच्या या मानाच्या स्पर्धेसाठी. ओहो हो, यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न परंतु तोही यशस्वी नाही झालाय. 2 वेगवेगळे प्रयत्न केले, रिझल्ट तोच, डॉट बॉल. डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. डॉट बॉल विजयाचं स्वप्न भंग करेल. डॉट बॉल इथे मॅच मध्ये विजेता घोषित करेल. काय मॅच आहे, काय पब्लिक आहे आणि काय आयोजन आहे. ही स्पर्धा आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाह, हेच तर क्रिकेट आहे. प्रवीण दादांनी हे कमावलंय. धर्मवीर चषक. कोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर सिक्सर. मधून षटकार आलाय. हा सामना अजून संपला नाही. आज अजून ही मॅच अजून जिवंत आहे. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचाच प्रयत्न, यॉर्कर करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय परंतु त्या प्रयत्नात आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 14 मध्ये 41 पाहिजेत. विघ्नेश सर, जर का या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला ना, मॅच ऑन असणार आहे. मॅच ऑन असेल. प्रत्येक बॉल इक्वेशन बदलेल. आता 14 बॉल दे 41 करायचे आहेत. ही मॅच आता वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. विजयाचं स्वप्न घेऊन सगळे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना
उडवलाय बॉल. या वेळेला पाहूया टायमिंग तेवढं नाही झालंय. रोहितला माघारी परतावं लागेल. नयनला मिळते विकेट. सुपर डुपर सामना. विकेटचं पतन होत असताना रोहित खरा ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता या ओव्हरमध्ये, आता तो परतलाय. टीम प्रेशर मध्ये असेल. संत बाळू मामा प्रतिष्ठान टीम विजयाचं स्वप्न. मागच्या वर्षी अमर मराठे फायनल मध्ये पोहोचला होता, उपविजेता ठरला होता. पण या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी 100% देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. 13 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि पारनेर तालुक्यातून टाकळी ढोकेश्वर या गावातून सुशांत गायकवाड दाखल झालेत, ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला होता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील सुशांत. पहिला बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचाच राहिला, त्याला समोर ढकललाय. चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका येऊन सुद्धा नयनने केलं कमबॅक आणि मॅच गेलीये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 12 बॉल बाकी आहेत विघ्नेश सर आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके मारले तर ते सुद्धा होऊ शकतात, मारावेच लागतील. प्रत्येक षटकामध्ये 20 तुम्हाला करावे लागतील. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. अंतिम आणि शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना संत बाळूमामा प्रतिष्ठान त्याच्या विरोधामध्ये त्विषा अर्जुन 11 डायगर. एकीकडे डायगर तर दुसरीकडे आपण संत बाळूमामा प्रतिष्ठानला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये तुमचं नाव नोंदणी झालीये. बॉक्समध्ये सगळेच नावं आम्ही ठेवले गेलेत आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 सोन्याचे कॉईन आणि 1 LED TV प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी असेल. बघा पारितोषिक जर पाहिलं तर 5 लाखाची स्पर्धा आहे आणि इथे प्रेक्षक आले तर प्रेक्षकांना देखील पारितोषिक ठेवण्यात आलंय. आणि प्रेक्षकांची चांदी नाही तर प्रेक्षकांचं सोनं इकडे, आणि हीच तर या स्पर्धेची खासियत आहे. मॅच ऑन आहे अजूनही. 12 बॉलमध्ये 40. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु मॅच संपलेली नाही आहे. थरार प्रचंड आहे. आपण भारतीय क्रिकेट वेडे आहोत आणि मग ते लेदर बॉलचं क्रिकेट असू देत, टेनिस बॉलचं असू देत, प्लास्टिक बॉलचं असू देत, अंडरआर्मचं असू देत, ओव्हरआर्मचं असू देत, IPL असू देत, टेस्ट असू देत, वन डे असू देत, T20 असू देत आणि आपलं हे धर्मवीर चषकाचं असू देत, आपल्याला क्रिकेट आवडतं आणि म्हणूनच मॅच पाहायला आल्यानंतर घरी सांगून येतो 1 तासात येतो आई, परंतु इथे आल्यानंतर 5 तास तर मैदानातच असतो. हेच आहे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांनाच वेळ लावतोय. 12 बॉल 40 धावा. पुढचा बॉल अकोटप्प्याचा पुल केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ओमकार देसाई त्या खाली आहे. विकेटचं पतन होत असताना फलंदाज सुशांतला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. थँक्यू. थँक्यू. आदरणीय सन्माननीय माजी खासदार राजन विचारे साहेबांचं देखील आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम. आणखीन एक धर्मवीरांचे विचारावर चालणारे आणि ठाण्यामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी ज्याने अहोरात्र मेहनत घेतली आदरणीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना मॅच आता एका ठिकाणी झुकलेली पाहायला मिळते आणि पारडं जड होतोय त्विषा अर्जुन 11 डायगर संघाचं. जड होतंय परंतु मयूर पन्हाळकर साठी हे मैदान काही नवीन नाहीये. याच मैदानात कित्येक चौकार, कित्येक षटकार याच मयूर पन्हाळकरने खेळलेले आहेत. मयूर अख्खं मैदान वाट पाहतय, येईल का तुझ्या बॅट मधून षटकार? प्रयत्न करावे लागतील. साई वाडीचा हा सितारा. आपल्या वाडीचं क्रिकेट, गावाचं क्रिकेट, त्यानंतर नवी मुंबईचं क्रिकेट, आता खुल्या गटाचं क्रिकेट गाजवत असताना पहिलाच बॉल ऑन साइड लॉन ड्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळते. एका धावाने काय होणार नाही. त्यासाठी मोठमोठे फटके घ्यावे लागतील. सर या मॅच मध्ये तुम्हाला आक्रमण करावा लागेल, अटॅक करावा लागेल. यस, तो करावाच लागणार आहे आणि व्हेरिएशन आहे. आरफने देखील पहा मोक्याच्या क्षणी खूप चांगली बॉलिंग केली आहे आणि दुसऱ्या बाजूला दत्ता पवार यांच्याकडे एक मोठी क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला मयूर यांच्याकडे देखील आहे.
चला मॅचला होती सुरुवात पुन्हा एकदा आराफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर. फुलरचा चेंडू आहे कव्हर रिजन मध्ये. ओमकार देसाई धावेल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जातं. एक धाव इथे कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाही. मयूर पन्हाळकर एका धावावर समाधान मानतो. आता इक्वेशन बदललं. इक्वेशन येऊन पोचलंय. 9 बॉल 38 धावांची आवश्यकता. मागच्या ओव्हरमध्ये आयवा कॅच पकडली. तो प्रेक्षक आमच्या सोबत आहेत. मंचावर जा. चला सार्थक हा नावाचा जो प्रेक्षक आहे त्याने आयवा कॅच पकडली. सार्थक यावर खोलवटावाचा चेंडू. काय गोलंदाजी होते. लाजबाब गोलंदाजी. कुठलीही रूम कुठलीही संधी मिळत नाहीये. आणि इथे सिंगल डबल चाके. सिंगलने इथे मॅच बनणार नाही. त्यासाठी सर मोठे फटके मोठे हिट करावे लागतील. सगळे बॉल आता षटकार चौकारासाठी पाठवावे लागणार. नो डाऊट या संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमने सुद्धा या स्पर्धेत चांगलंच क्रिकेट खेळलंय. अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर. अशरफ खान स्टंट मॅन. आज दुसऱ्यांदा चूक होतीये. कॅच ड्रॉप. कॅच सुटली आहे. खूप कमी वेळा ते पाहायला मिळतं परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. मॅच आता जवळपास त्विषा अर्जुन 11 डायगरच्या बाजूने निघालेली आहे. परंतु विजय आणि डायगर टीम याच्या मधोमध मात्र दत्ता पवार आणि मयूर हे सुद्धा आहेत. मयूरला आज खेळावं लागणार आहे. वाट पाहतात सगळे. येईल का मयूरच्या बॅटमधून एखादा मोठा फटका. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. या 7 बॉल मध्ये 6 मोठे हिट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. आराफ शेखची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी केली आराफ शेखने. या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. आदरणीय सन्माननीय माजी खासदार शिवसेनाचा भगवा वादळ ज्याला म्हटलं जातं आदरणीय राजनजी विचारे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे परिसरामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासाठी ज्याने अगदी ग्राउंड लेवलवर काम केलं आणि खासदार म्हणून ठाण्याचा विकास केला. आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. ज्या धर्मवीरांच्या विचारावर आज राजनजी विचारे साहेब आणि प्रवीण काळूराव म्हात्रे साहेब यांचे कार्य आम्ही सातत्याने पाहतोय. संघर्षाचा काळ सुरू आहे शिवसेना पक्षाचा. पण संघर्षाच्या काळामध्ये ताठ मानेने जगायला शिकवलं जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी. आणि तेच यावेळेस शिवसेना करते. पहिला बॉल. टायमिंग नाही झालाय. बॉल पाठीमागे येतोय. रन घेण्याचा प्रयत्न अजूनही केलाय. मॅचची औपचारिकता राहिली आहे खरी परंतु सगळ्या संघांनी चांगलं क्रिकेट खेळलं. नवोदित खेळाडू मिळालेले आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप सारे यंगस्टर आहेत त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. दादांचं आयोजन त्यांचा सगळा मित्रपरिवार आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या स्पर्धेची ओळख राहिली आहे. हवाई हल्ला. बॅटमधून फटका तर आलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर. हो आज बॉल मागे लागलाय त्यांच्या. अशरफ खान या टीमचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते. इतकं नुकसान होणार नाही पण ही जर क्रुशियल मॅच असली तर अशरफ खऱ्याच अगदी चिंतित असला असता. यावेळेस मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून हवाई सफर षटकार येतोय पण हे षटकार तुम्हाला मॅचमध्ये जिंकू शकत नाहीये. अगदी आता औपचारिकतेच्या दिशेने मॅच परंतु सगळे चांगले खेळले. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहिलं. या ठिकाणावर आपण खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाणार आहे यावर्षी. लकी ड्रॉ साठी देखील सोन्याचं नाणं असेल. LED TV असेल. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. जर तुमची अनाऊन्समेंट झाली तुमचा नंबर चेक केला जाईल त्यानंच नंतर तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. आणि आणखी एक समोरच्या दिशेने असं म्हटलं जातं की योग्य वेळी योग्य पत्ते काढणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर हुकमाचा एक्का देखील वाया जातो. त्यामुळेच हे षटकार आता वाया जातील. हा मॅचचा रिझल्ट तर आता जवळपास लागलाय परंतु जाता जाता 32 शिराळ्याची छाप सोडण्याचा प्रयत्न त्यांचा सध्या इकडे होतोय. ज्या पद्धतीची ते बॅटिंग करतायत आणि मयूर पन्हाळकर आपली स्ट्रेंथ देखील दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक या वेळेला लांब लचक मारलाय. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक षटकार लगावले. पहा मॅचचा रिझल्ट काही लागू दे परंतु मयूरने लगातार 3 सिक्स तर मारलेले आहेत. आणखी एखादा येईल का. मयूर पन्हाळकर हे सुद्धा काही नाव कमी नाहीये. मॅच थोडीशी दूर गेली आहे. 1 बॉल 15 पाहिजे फक्त औपचारिकता परंतु जाता जाता
लगातारचे 3 षटकार देखील मारलेत मयूर पनाळकर यांनी. धर्मवीर चषक यावर्षी कोण जिंकणार? चांगला बॉल टाकला गेला आणि यावर्षी बाजी मारली आहे त्विषा अर्जुन 11 टायगर. डॉक्टर संदीप पावशे आणि आमचे परम मित्र तेजस पाटील यांचा संघ आहे. त्विषा 11 अर्जुन 11 टायगर संघ ठरलाय. धर्मवीर चषक 2025 चा पर्व क्रमांक 24 चा चॅम्पियन. अभिनंदन. लगातारचे 2 सीझन म्हणजे 23 आणि 24 चे विजेते त्विषा अर्जुन 11 टायगर टीम. चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत.